श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, त्या दिवसांसाठी तयार हो ज्यासाठी तू इतके परिश्रम घेतले आहेस. बाळा, तू नाही थकणार आहेस, नाही हार मानणार आहेस, कारण माझ्या शक्तीने तू परिपूर्ण करण्यात आला आहेस. बाळा, स्वतःची हार कधीही मानू नकोस. मी तुझ्यासाठी सदैव आशीर्वाद पाठवतो, तुला उंचावतो, तुला आनंद प्रदान करतो आणि तुला उंचावण्यासाठी ते सर्व काही आशीर्वाद प्रदान करतो. काळजी दूर होईल. घाबरणे सोड, चिंता सोड. तू थकणार नाहीस. तू जे काही कार्य आरंभ केले आहेस त्यात तुला प्रगती साध्य करायची आहे. तुझी पाऊले पुढे टाक, कारण केलेल्या प्रत्येक प्रयत्नात तू आता यशस्वी होणार आहेस. माझ्या प्रिय बाळा, काही वेळ जाऊ दे. कधी कधी संयम आणि धीर हा तुम्हाला खंबीर बनवतो आणि कधी कधी तुमची घाई आणि तुमच्यासाठी नसलेले आलेले आशीर्वाद, तुम्ही त्या अडचणीत असता तेव्हा ते तुमच्या हातून निसटून जाऊ शकते ही भीती मनाला घाबरवणारी आहे. पण जर तुम्ही स्थिर राहिलात, खंबीर राहिलात आणि धैर्य ठेवले तर त्या योग्य वेळेवर तुम्ही ते सर्व काही प्राप्त करता. मला माहीत आहे की तुम्ही काही मागत आहात. होय, ते तुम्हाला मिळणार आहे. ते तुमच्या जवळ पोहोचेल. पण योग्य वेळ आल्यावर प्रयत्न करत राहा, कारण योग्य वेळ येत आहे. काही संपले आहे असे वाटताना परमेश्वर भगवंत तुमच्यासाठी चमत्कार करतो, तुम्हाला आशीर्वादाने भरतो आणि तुमचे दुःख दूर करतो. आज त्या सर्व बाळांच्या चिंता, दुःख जळून जाणार आहे. जो कोणी एकाग्र मनाने हा संदेश ऐकत आहे, तुमची ऊर्जा वाढवल्या जाणार आहेत. बाळा, आता वेळ जाण्या अगोदर हा संपूर्ण संदेश ऐकून घे. तुझ्या आयुष्यात जे काही अद्भुत चमत्कार घडणार आहेत त्यासाठी तयार हो. लक्षपूर्वक हे पुढील काही मिनिटे ऐकत राहा. तुमच्या दुःखांचा शेवट होणार आहे आणि तुमची सुखे वाढवल्या जाणार आहेत. स्वतःला कमजोर मानू नका किंवा स्वतःच्या कार्याला कमी लेखू नका, कारण तुम्ही ऊर्जावान बनत आहात. तुम्ही तुमच्या काळजीला मला सोपवून द्या. तुमच्या त्या कर्मांना पुढे आणा आणि ते कर्म करा ज्यामुळे तुम्हाला अधिक प्रसन्नता, आनंदाची प्राप्ती होते. कधी कधी लोक ते करणे विसरतात, स्वतःचा आनंद हरवून बसतात आणि मग चिंता करत बसतात. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे काही तुम्हाला करायचे आहे, ज्यातून आनंद प्राप्त व्हायचा आहे, ते मिळवण्यासाठी तुम्हीही काही प्रयत्न केले पाहिजे. काही लोकांवर तितकाच विश्वास ठेवा, कारण तुम्ही भोळे आहात. तुम्ही कुणाच्या खूप काही गोष्टीत येता आणि त्यामुळे काही तुमचेच नुकसान करू पाहणारे लोकही तुम्ही आपल्या आजूबाजूला ठेवता. मी तुम्हाला सांगू इच्छितो की अशा लोकांपासून सावधान असणे हेच महत्त्वाचे आहे. मी तुला मार्ग दाखवू शकतो, पण तुला ते कर्म करत पुढे जायचे आहे. जे काही सिद्ध करायचे आहे, जे काही प्राप्त करायचे आहे, ते तूच करणार आहेस. तुला मी शक्ती प्रदान करतो, तुला आशीर्वाद प्रदान करतो. तुझी हार होणार नाही, तूच जिंकणार आहेस. माझ्या बाळा, मला माहीत आहे, हे ऐकल्यानंतर तुमचे जीवन कायमचे बदलून जाणार आहे. त्यासाठी दैवी संदेश जेव्हा जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतात तेव्हा त्यांचा स्वीकार करा. आनंदाने ते स्वीकार करा, कारण त्यात तुमचेच कल्याण आहे. देव सर्वत्र आहे आणि देव सर्वत्र पाहतो. जेव्हा जेव्हा कोणी पाप करतं तेव्हा त्यांना वाटतं की हे माझं केलेलं पाप कुणीही पाहत नाही, पण त्या परमेश्वराचे अनंत दृष्टिक्षेप त्याच्यावर आहेत हे तो विसरतो. कधी कधी काही असे कर्म करून जातो की ज्यासाठी तो स्वतःच लज्जावान असतो, त्यामुळे त्याला कधीही पुढे जाता येत नाही. पण जो आपले कर्म करत असताना हे ध्यान धरतो की मला हे चुकीचे कर्म कधीही करायचे नाही, कारण मी देवासमोर मुख दाखवण्याच्या लायक असलो पाहिजे. मी तेच कर्म निवडले पाहिजे जे चांगले आहे. मी तेच कर्म केले पाहिजे जे या समाजासाठी आणि इतरांनाही आनंद देणारे आहे. माझ्या कुटुंबाला स्थैर्य, आनंद प्रदान करणारे आहे.
जर कोणी चुकीच्या मार्गाने वळवल्या जात असेल तर ते चुकीचे होईल आणि जो कोणी चांगला मार्ग निवडून आपोआप सुखाचे क्षण पाहू इच्छितो त्यासाठी देव आशीर्वाद पाठवतो, चमत्कार पाठवतो. कारण देव त्याचे प्रत्येक कर्म पाहत आहे. तो कष्ट करत आहे. तो योग्य प्रकारे आपले कर्म करत आहे आणि पुढे जाण्याचा प्रयत्नही करत आहे. त्याच्या भविष्यात त्याचे भविष्य उज्ज्वलच असेल कारण तो केलेले कर्म देव पाहत आहे आणि त्याला पुढे जाण्याचा मार्गही देवच पाठवत आहे. कधी कधी लोक असे कार्य करतात ज्यामुळे दुसऱ्याचे नुकसान व्हावे, दुसऱ्यांना त्रास व्हावा. दुसऱ्यांच्या मनाची काळजी न घेणे, कुणालाही काहीही बोलणे किंवा कुणाचा मनोमन असा अपमान करणे ज्यामुळे त्याच्या मनाला दुखापत व्हावी. जर कुणी असे वागत असेल तर हे पाप कर्मात मोडते कारण मनाला जपणारे हे खूप कमी असतात. तुम्हीही अशा लोकांचा सामना केला आहे का? तुम्ही या मताशी सहमत आहात का की खूप काही लोक फक्त दुःखच देतात, त्रासच देतात आणि वेदनाच उत्पन्न करतात. त्यांना याची जाणीवही नसते की समोरचा बोलत आहे पण दुसऱ्याच्या मनात वेदना उत्पन्न होत आहेत. कधी कधी असे निर्दयी लोक तुम्ही पाहिले आहेत का? कधी त्यांचा अनुभव केला आहे का? जर केला असेल तर होय म्हणा. देव म्हणतात, बाळा, मी त्या सर्व लोकांपासून तुला आता दूर करतो. आणि काही असे लोक जे तुझा अपमान करतात, निरंतर तुला काही वेदना पोहोचवतात किंवा तुझ्या कार्यात अडथळे निर्माण करतात, मी त्यांना तुझ्यापासून वेगळा करू इच्छितो. त्यामुळे तुझी प्रगती साध्य होईल. तू आनंदी होशील आणि तू तुझ्या प्रगतीच्या मार्गावर पुढे चालशील. होय, काही लोक असेच असतात की त्यांना दुसऱ्यांसोबत शत्रुता करणे आवडते, दुसऱ्यांचे हिसकावून घेणे आवडते किंवा दुसऱ्यांना ताणतणाव आणि संघर्षाने पाहणेच आवडते. असे काही लोक या जीवनात तुम्ही अनुभवले आहेत का? कधी कधी ते कुणाच्या जवळचे नाते सुद्धा असू शकतात. कधी कधी ते कुणाचे मित्र देखील असू शकतात किंवा तुम्हाला न ओळखू येणारी एखादी व्यक्ती असू शकते जी नेहमीच तुमच्यासाठी चांगले शोधत नाही, चांगले देत नाही आणि चांगले विचारही करत नाही, पण निरंतर तुमच्यावर नजर ठेवून असते. देव म्हणतात, अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी मी तुला ती शक्ती देतो, ती प्रेरणा देतो, कारण मला ती लोक तुझ्या आजूबाजूला नको आहेत. तुझी प्रगती थांबवण्याचा जे कोणी प्रयत्न करत आहे, मी त्यांना तुझ्यापासून वेगळे करील. कारण ते जे काही साध्य करू इच्छितात ते चुकीचे आहे. त्यांचे कर्म चुकीचे आहे. त्यांचे विचार चुकीचे आहे. त्यांना याची समज मिळायला हवी. मी तुझ्यासोबत न्याय करणार आहे. तुला जर माझा न्याय हवा आहे तर होय स्वामी, मला तुमचा आशीर्वाद, तुमचा न्याय हवा आहे असे टाईप कर. श्री स्वामी समर्थ. हा दैवी संदेश, पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजे तुमच्या भाग्याचे द्वार उघडणे होय. जर तुम्ही तुमच्या शत्रूंना त्रासला आहात, तुमच्या अशा काही वादविवादात टाकणाऱ्या प्रसंगांना तुम्ही टाळू इच्छिता, त्यापासून लांब राहू इच्छिता, कटकटींपासून लांब राहू इच्छिता, तर देवाचे नामस्मरण, देवाला केलेली प्रार्थना देव ऐकतात. तुमच्यासाठी आज हा संदेश येणे म्हणजे तुमच्यासाठी एक पर्वणी आहे, एक शुभ संकेत आहे. जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर यातील मिळणारे प्रत्येक आशीर्वाद स्वीकार करा आणि तुम्हाला देव अशा मार्गावर नेतील जिथे तुमचे शत्रू तुम्हाला हानी पोचवू शकणार नाहीत, तुमच्या कार्यात बाधा उत्पन्न करू शकणार नाहीत किंवा तुम्हाला वेदना पोचवू शकणार नाहीत, तुमच्या कार्यात अडथळे निर्माण करू शकणार नाहीत. जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल, दैवी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर होय, देवाचे आशीर्वाद अद्भुत आहेत आणि मला ते चमत्कार हवे आहेत असे टाईप करा. स्वामी माऊलींचा आशीर्वाद प्रत्येक भक्तासोबत असतो आणि जो कोणी नामस्मरण करतो, भगवंताचे स्मरण करतो, त्यासोबत
निरंतर स्वामी असतात. देव म्हणतात, हम गया नहीं जिंदा आहे. या माझ्या अभयवचनावर जो कोणी विश्वास ठेवेल त्याला मी कधीही एकटा पडू देणार नाही. कितीही संकटे आली तरीही मी त्याला बुडू देणार नाही, हरू देणार नाही. कारण मी त्याला विजयी घोषित करतो, त्याच्या आनंदांना वाढवतो, त्याला सुखांना वाढवतो आणि त्याला परिपूर्णतेचे आशीर्वाद प्रदान करतो. देव म्हणतात, बाळा, अशा लोकांपासून घाबरण्याची आवश्यकता नाही, तर घाबरण्याची वेळ त्यांची आहे. कारण चुकीचे कर्म ते करत आहे. ईर्ष्या, द्वेष आणि अहंकाराने भरलेले त्यांचे जीवन आहे. त्यामुळे त्यांना उचित अनुचित काहीही कळत नाही. त्यांना त्यांचा मार्गही सापडत नाही. कारण देवापासून ते खूप लांब आहेत. त्यांच्या मनात देवाविषयी सच्चा भाव नाही, सच्ची श्रद्धा नाही आणि ते देवाला मान्यही करत नाहीत. त्यामुळे त्यांच्यापासून आमची शक्ती निरंतर लांब आहे. ते नकारात्मक ऊर्जेने भरलेले आहेत. म्हणून ते निरंतर इतरांसाठी नकारात्मकता पेरतात. ते निरंतर नकारात्मक बोलतात आणि त्यांच्या खूप काही अशा गोष्टी तुम्हाला आड येऊ शकतात. पण मी तुमच्या सोबत असताना मी तसे घडू देणार नाही. त्यांच्या इच्छा, त्यांच्या ईर्ष्या भावना, त्यांच्या द्वेषाच्या भावना मी तुझ्या हृदयापर्यंत पोहोचू देणार नाही आणि तुला वेदना होऊ देणार नाही. मी तुझा देव आहे. मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. माझे कार्य अफाट आहे, अनंत आहे. तू ज्या गोष्टींसाठी मला मागत आहेस की तुला आर्थिक संपन्नता, विपुलता आणि ती भरभराट हवी आहे, होय, तुला ती योग्य वेळेवर दिल्या जाईल. तुझे प्रयत्न थांबवू नकोस. प्रयत्न सुरू ठेव. काळजी करू नकोस, कारण तुझ्या कार्यात तुला मोठे यश प्राप्त होईल. योग्य वेळ येऊ दे. जर तुम्ही आज प्रयत्न करत आहात तर उद्याच तुम्हाला फळ मिळेल अशी आशा ठेवा. पण अट्टाहास करू नका, कारण काही काळ गेल्यावर तुम्ही ते मोठे यश प्राप्त कराल. काही वेळ जाऊ द्या. तुम्ही त्या कार्यात अधिक सक्षमतेने वावरू लागाल तेव्हा तुम्हाला ते यशही मिळेल. तुम्ही ते ज्ञान संपादन करा. ती एकाग्र बुद्धी निर्माण करा. कारण माझे आशीर्वाद तुम्हाला सक्षम बनवतात, तुमच्यासाठी मार्गदर्शन करतात आणि तुम्हाला योग्य वेळेवर आशीर्वाद येऊ लागतात. काही चुकीचे घडणार नाही. तुम्ही सर्व काही प्राप्त कराल. फक्त जे काही मार्ग निवडाल ते सत्याचे असावेत. तुम्हाला मी नेहमीच चांगले मार्ग दाखवतो. पण कित्येक जण काही मार्ग चुकीचे निवडण्याचा प्रयत्नही करतात. पण माझे आशीर्वाद त्यांना थांबवतात आणि त्यांना योग्य वेळेवर योग्य मार्ग सापडू लागतो. देव म्हणतात, तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे. बाळा, तुझी चिंता लवकरच दूर होईल. तुम्ही कर्जाची चिंता करत आहात, तुमच्यासोबत न्याय व्हावा म्हणून चिंता करत आहात, तर आज मी तुम्हाला या संदेशाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की योग्य वेळ आल्यावर तुम्हाला ती संधी मिळेल. तुमचे त्या संधीचे सोने कसे करायचे हे तुम्ही ठरवायचे. मी तुम्हाला मार्ग दाखवतो, पण त्या मार्गांवर चालायचे तुम्हालाच आहे. प्रयत्न तुमचेच असणार आहेत. आशीर्वाद माझा असणार आहे. देव म्हणतात, घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. कारण पुढील काळात यशाने भरलेले आशीर्वाद तुमचे असतील. तुम्हीच विजयी ठरणार आहात. तुम्हीच जिंकणार आहात. फक्त प्रयत्न सोडू नका. प्रयत्न सोडून दिले तर यश तिथेच थांबेल. म्हणून प्रयत्न करत राहा. तुमच्या मार्गात मी मोठे यश देतो, मोठे आनंद पाठवतो आणि तुम्ही तुमच्या कुटुंबावर भरभरून प्रेम करावे, आनंदाने राहावे. तुम्ही तुमचे सुसंवाद वाढवावे. कारण ज्या कटकटी, त्रास आणि वैतागाने तुम्ही खूप काही त्रासले आहात ते सर्व काही दूर करण्यासाठी सुसंवाद स्थापित झाले पाहिजेत. जर तुम्ही चर्चा कराल तर ती योग्य वेळेवर करा. काही निर्णय घ्याल तर ते योग्य वेळेवर घ्या. कारण त्याचे परिणाम तुम्हीच पाहणार आहात. ते शुभ होणार आहेत. मी तुमच्या सोबत आहे. काही गोष्टी मागील काळात
राहून गेल्या आहेत. तुम्हाला त्या अशक्य वाटत असताना देव तुमच्यासाठी आशीर्वाद पाठवतो, कल्याणकारी चमत्कार पाठवतो. तुम्ही जर माझ्या ऊर्जेने परिपूर्ण होऊ इच्छिता, सकारात्मक ऊर्जा प्राप्त करू इच्छिता, तर आत्ताच होय म्हणून आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप करा. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकला जाईल, जिथे कुठे हा मनापासून मिळालेले आशीर्वाद, यातील सर्व काही चमत्कार देव देत आहेत, ते स्वीकार केले, काही संकेत स्वीकार केले, तर तुमचे जीवन अगदी सोपे आणि सहज होईल. तुम्ही फक्त मनापासून ते स्वीकार करायला हवे. देवावर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवून देवाचे नामस्मरण केले पाहिजे. तर तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत काहीही कमी पडणार नाही. देव तुमच्यासाठी अनेक मार्ग उघडू लागतील, जे आजपर्यंत तुमच्या जवळ असूनही तुम्ही ते शोधले नाही. ते देव तुम्हाला शोधून देतील, तिकडे तुम्हाला मार्ग दाखवतील. जर तुम्ही सहमत असाल तर होय म्हणा. देवाचे मार्ग स्वीकार आहे असे टाईप करा. स्वामी माऊली महान, माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सुख, समृद्धी, आनंद आणि प्रगती देव. भरभराटीने तुमचे जीवन परिपूर्ण हो. तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण हो, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी